रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ साधा सुद्धा नाही, तर थेट नशिबाला कलटाणी देणारा ठरणार आहे. कारण याच पावन आषाढी एकादशीपासून पुढच्या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी जबरदस्त बातमी किंवा एक असा ठोस निर्णय समोर येणार आहे जो तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. या आषाढ महिन्याच्या पवित्र वारी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची अथंग अलौकिक कृपा तुमच्या राशीवर एकाच वेळी बरसणार असून तुमच्या आयुष्यात आजवर असलेला चिंतेचा आणि अंधाराचा काळ आता कायमचा संपणार आहे. मी विठोबाच्या चरणी नतमस्तक होऊन अत्यंत खात्रीने सांगते की साक्षात पांडुरंगाने तुमच्यासाठी 9 अतिशय शुभ आणि चमत्कारी संकेत निश्चित केलेत, जे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक वादळ घेऊन येणार आहेत. आणि हे 9 संकेत नेमके कोणते आहेत, ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार आहे आणि कोणत्या रूपाने तुमचं भाग्य पलटणार आहे, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात घाई गडबडीत सोडू नका. एक एक शब्द नीट कान देऊन शेवटपर्यंत नक्की ऐका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली ही कमेंट मात्र करायला विसरू नका. ज्यांचा विठ्ठलावर आणि रुक्मिणी आईवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट नक्की करा. सबस्क्राईब केले, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी धनुराशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. धनुराशीच्या जातकांनो, मनातली सगळी भीती आणि संशय बाजूला ठेवा, कारण या आषाढ एकादशीला विठ्ठलाच्या चरणी लीन होताच तुमच्या पत्रिकेत ग्रहांची एक अशी चक्र विवाह सारखी मजबूत स्थिती निर्माण होत आहे, जे तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. जेव्हा साक्षात विठू माऊलीचा वरदहस्त आणि आशीर्वाद आपल्या डोक्यावर असतो, तेव्हा जगातील कोणती नकारात्मक शक्ती आपलं बालही बाका करू शकत नाही. धनुराशींची लोकांची आजवरची सगळी रखडलेली कामे आता सुसट वेगाने मार्गी लागणार आहे, कारण हा काळ तुमच्या पाठीची साक्षात विठोबाची अदृश्य ताकद उभी करणार आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता विठोबावर 100% विश्वास ठेवा. हा पुढचा 7 दिवसाचा काळ तुमच्या आयुष्यातील टर्न अराउंड टाइम म्हणजे सुवर्ण काळ सिद्ध होणार असून तुमच्या आजवरच्या अथंग कष्टाची चीज आता साक्षात विठ्ठल करणार आहे. आता जर नातेसंबंधाच्या बाबत बोलायचं झालं तर मागच्या काही काळापासून तुमच्या मनात आणि नात्यात जे काही भयंकर गैरसमज, संशयाचे जाळे किंवा दुरावा निर्माण झाला होता, तो आता कापूर जाळावा तसा पूर्णपणे नष्ट होणार असून विठ्ठल रुक्मिणी सारखं तुमचं नातं जगासाठी एक आदर्श आणि अधिक घट्ट मधुर बनणार आहे. तुमच्या मानसिक स्थितीचा विचार केला, मागच्या काही दिवसात तुम्ही डोक्यात जे मानसिक त्रासाचं आणि अव्यवस्थेचं ओझ घेऊन जगत होता, ते विठ्ठलाच्या अखंड नामस्मरणाने पूर्णपणे हलके होणार असून तुमच्या मनाला एक अद्भुत अलौकिक अशी मनशांती लाभणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आतून प्रचंड ऊर्जेचा अनुभव येईल. एवढेच नाही तर माऊलीच्या आणि साक्षात रुक्मिणीच्या दिव्य कृपेने तुमच्यावर येणारे एखादे मोठे संकट किंवा प्रवासादरम्यान होणारा एखादा गंभीर अडथळा, अपघात अगदी वेळी सहज टाळणार असून आरोग्यामध्ये कमलीची सुधारणा होण्यास मोठी मदत होणार आहे. मंडळींनो, जेव्हा आपण विठ्ठलाच्या नामात पूर्णपणे मग्न आणि एकरूप होतो, तेव्हा काळाचे संकट आपला रस्ता बदलून निघून जाते. म्हणूनच या 7 दिवसात कुठेही प्रवास करताना मनात माऊलीचंच नामस्मरण सतत चालू ठेवा, कारण तुमचे रक्षण करण्यासाठी स्वतः विठोबा ढाल म्हणून उभा आहे. धनुराशीचे लोक नेहमी इतरांचा विचार करतात, पण विठू माऊलीने आता तुमचे पारडे जड केले, त्यामुळे कोणाचंही बोलण्याने निराश होऊ नका. तुमच्या आरोग्याविषयी किंवा आरोग्यावरील आजवावी खर्चाविषयी असलेल्या सर्व चिंता आता कायमच्या मिटणार आहेत. मनात फक्त नकारात्मक विचारांचा कचरा बाहेर फेकून द्या. करिअर आणि प्रगतीच्या बाबत बोलायचं झालं तर तुमच्या आयुष्यात आता कोणती जुनी पुराणी किंवा घासून गुळगुळीत झालेली संधी परत येणार नाही, तर थेट विठोबाच्या आशीर्वादाने पूर्णपणे नवीन, फ्रेश आणि अत्यंत अनपेक्षित अशी सुवर्ण संधी स्वतःहून चालून येणार आहे, जी तुमच्या यशाची आणि वैभवाचे नवे दरवाजे उघडेल. आर्थिक आघाडीवर तर फार मोठा चमत्कार पाहायला मिळणार आहे. तुम्हाला अडकलेल्या जुन्या रकमेची वाट पाहावी लागणार नाही, तर कुठून तरी अचानक विचारही केला नसेल अशा स्रोतातून अनपेक्षित आर्थिक मदत किंवा अत्यंत मौल्यवान अशी सुंदर भेटवस्तू मिळण्याचा जबरदस्त राजयोग जुळून येत आहे.
हा विठ्ठलाचा असा प्रसाद आहे जो तुमच्या रिकाम्या तिजोऱ्या पुन्हा एकदा आनंदाने आणि वैभवाने भरून टाकेल. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा येतो म्हणून भावनेने जाऊ नका. या काळात कोणतेही फालतू उधळपट्टी न करता नवीन कर्ज घेणं किंवा कोणालाही उसनेवारी देणे पूर्णपणे टाळायचे. कडक सल्ला माऊली तुम्हाला देत आहे. घरगुती पातळीवर नोकरी किंवा विवाहाच्या नेहमीच्या बातम्याऐवजी तुम्हाला साक्षात पवित्र पंढरपूर वारीचा अखंड योग येणार आहे. आणि याच पावन पर्वावर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत देवी आणि चमत्कारी वळण घेणार आहे. तुमच्या जीवनात असा विशेष व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जी व्यक्ती तुमच्यासाठी साक्षात माऊली विठ्ठलाची किंवा जगमाता रुक्मिणीच्या रूपात धावून आलेली असेल. होय, धनुराशीच्या जातकांनो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताच तुमचे सगळे संकटे, सगळं दुःख हरून घेईल आणि तुमचं संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलून टाकेल. एखादा मार्गदर्शक म्हणून, एखादा खरा सोबती म्हणून किंवा संकटात धावून येणारा देव माणूस म्हणून ही व्यक्ती तुमच्या जीवनात येईल आणि तिथूनच तुमच्या खऱ्या भाग्योदयाला सुरुवात होईल. याशिवाय मुलांचं उच्च शिक्षणासंबंधित एखादं मनाला तृप्त करणारी अतिशय आनंददायी शुभवार्ता ऐकायला मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण घरात आनंदाची भरती येईल. धनुराशीच्या सुजन व्यक्तींनी या काळात एका गोष्टीची विशेष खबरदारी घेतली पाहिजे की कोणत्याही मोहाला बळी पडून किंवा घाई गडबडीत कोणताही मोठा आर्थिक अथवा कौटुंबिक निर्णय घेऊ नका. माऊली स्वतः तुम्हाला योग्य वेळ, योग्य ती दिशा दाखवणार आहे. फक्त स्वतःवर संयम ठेवा आणि घरात अखंड सुख शांती नांदण्यासाठी विठ्ठल नामाचा गजर करत राहा. विठ्ठल माऊलीच्या दरबारात कधीही उशीर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. हा निसर्गाचा नियम लक्षात ठेवा. कारण या वारीच्या 9 दिवसात तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास होणार आहे. त्यामुळे घरात भांडण, तंटे पूर्णपणे टाळा. जर तुमचे एखादे जीवाभावाचे किंवा जीवनाचे जुने नाते काही कारणास्तव दुरावले असेल, तर आता कोणत्याही सोशल मीडिया, मेसेज किंवा फोन कॉलशिवाय थेट प्रत्यक्षात समोरासमोर भेट घेऊन वारीच्या गर्दीत अनपेक्षितपणे अलौकिक भेट होण्याचा अत्यंत दुर्मिळ योग निसर्गात जुळून येत आहे, ज्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. आरोग्याच्या बाबत नक्षत्राची चाल पाहता तुम्हाला प्रचंड शारीरिक थकवा जाणवेल किंवा रात्रीच्या वेळी डोक्यात सतत विचारचक्र चालू राहिल्यामुळे वेळेवर झोप न लागणे असा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शरीराला पुरेशी विश्रांती द्या. करिअरच्या बाबत तुम्ही आतापर्यंत जो विचार करत होता तो कर्मफट झोन पूर्णपणे बाजूला सारून जुनी नोकरी किंवा जुना व्यवसाय सोडून नवीन येणारी मोठी आणि आव्हानात्मक संधी स्वीकारण्याचा एक अत्यंत ठोस आणि धाडसी निर्णय तुम्ही या 7 दिवसात घ्याल, जो तुमच्या भविष्याला सोन्याचे दिवस दाखवेल. मंडळींनो, धनुराशीच्या लोकांना विठ्ठल माऊलीला पूर्णपणे प्रसन्न करण्यासाठी आणि या देवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि सोपे प्रभावी विठ्ठल रूपी उपाय आजपासूनच सुरू करा. रोज सकाळी सूर्योदयानंतर तुळशीला मनोभावे पाणी घाला आणि कमीत कमी 108 वेळा विठ्ठल 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 नामाचा अखंड जप करा. या आषाढ एकादशीला श्रद्धेने उपास करा किंवा विठ्ठलाच्या चरणी अत्यंत भक्तीने भावाने तुळशीपत्र अर्पण करा. तसेच गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी कोणत्याही गरिबाला किंवा भुकेल्या जीवाला अन्नदान करा. जेव्हा तुम्ही उपाशी पोटी असलेला कोणाला तरी एका जीवाला तृप्त करता, तेव्हा साक्षात पांडुरंग तृप्त होतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न हरून घेतात. दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पांडुरंग हरी वासुदेव हरी या पवित्र आणि शक्तिशाली मंत्राचा मनातल्या मनात जप करा आणि शक्य असल्यास या 9 दिवसात पंढरपूर वारीत काही वेळी तरी सहभाग घ्या आणि जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेऊन त्यांचे चरण स्पर्श करा. यामुळे तुमचे सर्व दुःख आणि दारिद्र्य एका क्षणात नष्ट होईल. जर तुम्हालाही विठू माऊलीचा हा देवी आशीर्वाद आणि विठ्ठल माऊलीच्या रुक्मिणीच्या रूपाने येणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी असेल, तर आता 1 सेकंदही उशीर न करता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय विठ्ठल जय रुक्माई, जय विठ्ठल जय रुक्माई नक्की लिहून आपली हजेरी लावा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला देखील प्रेस करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, तुम्हाला पण आयुष्यामध्ये पैसा लागत असेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी लागत असेल, आपले मुलं भविष्यामध्ये पुढे जावा हे जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्या 9 दिवसांमध्ये विठू माऊलीचं नामस्मरण करा. हरी हरी विठ्ठल 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 हे नाम जप करा. या जपमध्ये जेवढी ताकद आहे ना, तेवढी सृष्टीमध्ये कुठेही ताकद तुम्हाला भेटणार नाही. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट सेक्शन